सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि परिसरातले आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस हा भक्ष्याचा वर्धापन दिवस आहे. सुदैवानं हा आनंद साजरा करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेनं काल झालेल्या निवडणुकीमध्ये 10पैकी 8 जागा निवडून देऊन या वर्धापन दिनाला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली. 25 वर्षाच्या पूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं हे ठरवलं, पण भाग्य असं पक्ष स्थापन केला आणि 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणानं काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. आणि तेव्हापासून जवळपास 17-18 वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. एवढंच नव्हे, महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली. आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत मोलाचा होता. आणि म्हणून हा दिवस रौप्य महोत्सवाचा साजरा करायचा असेल तर अहिल्यानगराची ओळख या ठिकाणी केली. याचा इतिहास जयंतरावांनी आपल्या भाषणात सांगितलं. अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्यांची दृष्टी, त्यांचं प्रशासन कौशल्य हा कुणाला अभिमान असणारा विषय आहे. पण अहिल्याबाईंची ही जी बाजू आहे तशी या अहिल्यानगर किंवा जुन्या अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे. आणि ती दुसरी बाजू देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची. याच अहमदनगरला, अहिल्यानगरला 1942 साली 8 ऑगस्टला एक वर्षाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला. ऑगस्ट क्रांती मैदानावर काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी होती आणि महात्मा गांधींनी छोडो भारत म्हणून घोषणा केली. महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांना लिहून ठेवलं. पण काँग्रेसची कार्यकारिणी त्या ठिकाणी होती. त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, मौलाना आझाद होते, राजेंद्र प्रसाद होते, अनेक महत्त्वाचे नेते होते. इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना, या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आणून ठेवलं. या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घेतली आणि ती पंडित जवाहरलाल नेहरूंच्याकडून. पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना हिस्टरी ऑफ इंडिया नावाचा ग्रंथ, या देशाचा सवन इतिहास जो जगमान्य झाला
त्याचं लिखाण या अहमदनगरमधल्या किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची यालिका ही जर आपण करायची झाली तर हजारो लोकांची नावं घ्यावी असतील. पण दोन नावं हे मला विसरून चालणार नाही. एक अच्युतराव फसरकर आणि रावसाहेब फसरकर काँग्रेस कार्यकारिणीचे गांधीजींच्या बरोबरचे सहकारी ते याच अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमधून पुढे आले आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांनी फार मोठी ही आज त्या ठिकाणी काम केली. आणि म्हणून अशा निर्णय आपण जाऊन भारताच्यासाठी जमलं. स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे असते, आता वेगळे होते. असा प्रश्न असेल आज काय म्हणतात, प्रधानमंत्र्यांनी शपथ घेतली मोदींनी, पण शपथ घेण्याच्या पूर्वी त्यांना या देशाचा मॅनेज होता. देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती. त्याचं बहुमत नव्हतं, जैव देशं आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली. त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं. आजचं जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे. तुम्हाला आठवत असेल या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचं सरकार कधी म्हणत होते मोदी सरकार, मोदी गॅरंटी. आज ती मोदी गॅरंटी राहिली नाही. आज ते मोदी सरकार राहिले नाही. आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाराच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं की हे मोदी सरकार नाही, हे इंडिया गव्हर्नमेंट आहे, हे भारत सरकार आहे. आज त्यांनी